नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। चंद्रपूर आणि वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारासाठी सेलिब्रिटींकडून प्रचार। सुनील शेट्टी, रवीना टंडन, प्राजक्ता माळी आणि गोविंदाकडून जोरदार प्रचार। रामटेकमधील शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांचा सामूहिक विवाह सोहळ्यात प्रचार। पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस। चंद्रपुरात काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकरांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतलं। दर्शनानंतर शेवटच्या दिवशीचा प्रचार सुरू। वर्ध्यात मवियाचे उमेदवार उमेश वावरे यांचा छोट्या बैठकांमधून प्रचार। शेतकरी बेरोजगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधत वावरेंकडून प्रचार। जळगावच्या चाळीसगावात रणरणत्या उन्हात भाजप आमदाराकडून प्रचार। भाजप आमदार मंगेश चव्हाण सपत्नीक स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी मैदानात। पुण्याच्या बावधनमध्ये पार्थ पवारांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन। पार्थ पवारांकडून रामभक्तांसोबत महाप्रसादाचा आस्वाद। परभणीच्या सेलूत मवियाचे उमेदवार संजय जाधवांकडून कीर्तन आणि भजनाचं आयोजन। जाधव प्रचारादरम्यान रामभक्तीतली। राणा दाम्पत्यांनी घेतली अभिजित अडसुळांची भेट। राणा दाम्पत्याकडून अडसुळांच्या मनधरणीचे प्रयत्न। अभिजित अडसुळांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला होता। उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीवरून देसाई गटात नाराजी। तसंच शंभूराज देसाईंच्या बंगल्यासमोर तेलचित्र उदयनराजेंनी काढलं होतं। पाटण तालुक्यात देसाई समर्थकांचं पत्र व्हायरल। उत्तम जानकर सोबत असावेत माळशिरसच्या जनतेची इच्छा। धैर्यशील मोहिते पाटलांची उत्तम जानकर पवारांच्या भेटीवर ही प्रतिक्रिया। अमोल कोल्हेंना पाठिंबा देणाऱ्या ग्रामस्थांना आढळराव पाटलांनी सुनावलं। शिरूरच्या नारायण गावातील नागरिकांनी अमोल कोल्हेंना दिला होता पाठिंबा। यावरून आढळराव पाटील संतापले। पंढरपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेंकडून विठ्ठलाचं दर्शन। नामदेव पायरीवर नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ। साताऱ्याच्या कोरेगावात आजोबांची उदयनराजे स्टाईल एंट्री। उदयनराजेंसमोर आजोबांनी कॉलर उडवताच टाळ्या आणि शिट्ट्यांचा वर्षाव। पुण्यात अमित ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका। बैठकीत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ अमित ठाकरेंच्या भेटीला। महायुतीच्या उमेदवारासाठी काम करण्याच्या अमित ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। बाळासाहेब तावरेंची सुनेत्रा पवारांच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती। बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी कालच बाळासाहेब तावरेंनी घेतली होती। शरद पवारांची भेट। गडचिरोलीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आदिवासी नृत्यात सहभाग। बडा मडिया युवक युवतींकडून नृत्य सादर। शरदराम पवार यांच्याकडून बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल। बघतोय रिक्षावाला संघटनेकडून शरदराम पवारांचा उमेदवारी अर्ज। सोशल मीडियावर पारनेर तालुका फसला। रुग्णांचे प्राण वाचवताना मी कधी व्हिडिओ काढत बसलो नाही। कोविड काळात लंकेंनी केलेल्या कामावर सुजय विखेंची टीका। भंडारा शहरात श्रीरामनवमी निमित्त बाईक रॅली। श्री बहिरंगेश्वर मंदिरापासून महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या उपस्थितीत ही बाईक रॅली। गोंदिया शहरात भोर उन्हात काँग्रेसची भव्य रॅली। रॅलीत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंची उपस्थिती। रॅलीचं ठिकठिकाणी स्वागत। नाशिकच्या काळाराम मंदिरावर आधारित श्री काळाराम महात्म्य या पुस्तकाचं राम जन्मोत्सवानिमित्त प्रकाशन। TV9 मराठीचे पत्रकार चंदन पुजाधिकारी यांच्याकडून पुस्तकाचं संकलन आणि संयोजन। कोल्हापुरात अंबाबाईच्या मूळ मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण। भाविकांच्या दर्शनासाठी मूर्ती पुन्हा एकदा खुली। 2 दिवस सुरू होतं मूर्ती संवर्धनाचं काम। रामनवमीनिमित्त नंदुरबार शहरात रामभक्तांची भव्य अशी मिरवणूक। भर उन्हातही मिरवणुकीला रामभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग। जळगावातील मानवसेवा विद्यालयातील कला शिक्षकाने बोरावर साकारलं श्रीरामाचं चित्र। अक्रेलिक रंगाचा वापर करून हे चित्र साकारलंय। राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळीमुळे विदर्भ मराठवाड्यातील 82,264 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। अकोला अमरावती जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नासाडी। वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पाऊस। केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल। जळगावच्या मुक्ताईनगरमधील शेतकऱ्यांना आता दिवसातून 8 तास वीज। TV9च्या बातमीचा इम्पॅक्ट। केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा।
रत्नागिरीच्या गुहागरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, आंबा बागायतदार शेतकरी चिंतेत. वातावरणात मोठा बदल झाल्याने दुबार फवारणीचेही संकट. लातूरच्या आडत बाजारातील खरेदी विक्री 4 दिवसांपासून बंद. हमालीच्या दरवाढीसाठी हमाल आणि माथाडी कामगारांकडून संप. नांदेडमध्ये ढगाळ वातावरणामुळे लिंबाचे दर घसरले. लिंबू उत्पादक शेतकरी चिंतेत. परभणी अवकाळी पावसाचा निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका. सोनपेठमधील कर्मचाऱ्यांच्या तंबूचं मोठं नुकसान. पावसाच्या खंडामुळे तुरीचं पीक घटलं. परभणीत आवक कमी असल्याने तुरीला विक्रमी 11,500 रुपये इतका दर. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात ड्रॅगन फ्रूटमध्ये आंतरपीक म्हणून टोमॅटोची लागवड. उन्हाळ्यात चांगल्या उत्पन्नाची आशा. पुणे जिल्ह्यात तीव्र दुष्काळाच्या झळा. 117 गावांसह 762 वाड्यावस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा. भीमा नदीपात्र कोरडं ठाक, तर पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण. रत्नागिरीला पाणी पुरवठा करणाऱ्या शिळ धरणात 15 जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक. रत्नागिरीकरांना मोठा दिलासा. नाशिकमधील माळवाडी ग्रामस्थ कांदा प्रश्नावरून आक्रमक. निवडणुकीसंदर्भात गावात लक्षवेधी फलक. कांदा प्रश्नावर आवाज न उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मत मागायला येऊ नये, फलकावर उल्लेख. जळगावमध्ये मतदान जनजागृतीसाठी मॅरेथॉन आणि सायकल रॅलीचं आयोजन. रॅलीत जिल्हाधिकाऱ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 85 वर्षावरील 26,000 मतदार. यात 16,000 महिला तर 9,000 पुरुष मतदारांचा समावेश. निवडणूक ड्युटी रद्द व्हावी म्हणून रत्नागिरीत 132 कर्मचाऱ्यांचा अर्ज. लग्न, शस्त्रक्रिया, मधुमेह अशी कारणं देत कर्मचाऱ्यांकडून ड्युटी रद्द करण्याची मागणी. लातूरच्या निलंग्यातील वांजरवाड्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली गुदमरून दोघांचा मृत्यू. बोरवेलच्या दुरुस्तीसाठी खड्डा खोदला गेला होता.